रेसिंग होमर्समध्ये कायम क्रेजमध्ये किंवा कायम चर्चेत असणारा कलर युलमान्स, म्हणजे आपल्याच देशात नाही तर बाहेरच्या देशात पण या ब्लड लाईनच्या पक्ष्यांना चांगल्या पद्धतीचं वॉन्टेड आहे, मागणी आहे. कारण खरी म्युलमान्सची जी लाईन आहे तर त्याचा परफॉर्मन्स हा लॉंग डिस्टन्स पद्धतीमध्ये आणि म्युलमान्स पिजन्स तुम्ही त्यांचं जर कधी विंग पॅटर्न, बॉडी स्ट्रक्चर किंवा आय पॅटर्न जर प्रॉपररित्या कधी पाहिला तर ॲब्सोल्युटली लॉंग डिस्टन्स पद्धतीचा त्यांचा डोळ्याचा प्रकार असतो. आणि खास करून जनार्दन झालं, म्युलमॅन झालं, स्टॅमिना आणि होमिंग कॅपॅसिटी या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ही पुढच्या बाजूला आहे ती फिमेल, मागच्या बाजूला जो आहे तो मेल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या व्हेरीफाईड पाहिजे. आता ही फिमेल आहे, ही स्वतः 400 किलोमीटर फ्लोने मागचा येतो, तो स्टॉक बर्ड आहे, इम्पोर्ट लाईनमधून पक्षी येतो. रेसिंग होमरमध्ये बरेच पक्षी किंवा ऑलमोस्ट चांगले बड केलेले बरेच पक्षी हे इम्पोर्टमधलेच असतात. आता यांचं जे कॉम्बिनेशन केलेलं आहे, आता यांची पिल्लं जर ग्रीन आईजमध्ये निघाली तर समजून जायचं हे पेअरिंग जे हे जनरेशन वाईज झालेलं आहे आणि जनरेशनमध्ये त्याचे पिल्लं निघलेत. कारण मेलची आई साईन जी आहे ती व्हाईट पर्ल टाईप आहे आणि फिमेलचा आहे तो येलो टाईप आहे. ब्रीडिंग या मुद्द्यावरती आपण कायमच जोर का देत असतो, कारण ज्यावेळेस आपला ब्रीडिंग पेअर सक्सेसफुल असतो किंवा आपण सगळे बेस्ट पॉईंट बघून ब्रीडिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या जोडाचे यंगस्टर्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे येतात. आणि पेअरिंग करतानाच आपण काही बेसिक गोष्टी ज्या असतात त्या विचारात घेतल्या पाहिजेत. एक तर दोन्ही पक्षी जे असतात ब्रीडिंग पेअरमधले आयदर ते चांगले उडालेले पाहिजेत, त्यांचा काहीतरी रिझल्ट्स असतो प्रॉपर, आणि शक्यतो अंतरावाईज आपण त्याचा विचार केला पाहिजे. तर तुम्ही शॉर्ट डिस्टन्स या कॅटेगरीसाठी इंटरेस्टेड असाल तर शॉर्ट डिस्टन्समध्ये ज्या लाईन्स काम करतात त्या पद्धतीचे पक्षी आपण वापरले पाहिजेत. मिडसाठी मिड, लॉंगसाठी लॉंग, शॉर्ट टू लॉंग, शॉर्ट टू मिड या पद्धतीचा परफॉर्मन्स करणं इतकं काही सोपं नसतं. फार कमी पक्ष्यांमध्ये ती कॅपेबिलिटी असते आणि ते करू शकत नाही असं काही नाही, ते करू शकतात, पण थोडंसं ते अवघड आहे. त्यामुळं शक्यतो पेअरिंग करताना आपण त्याचा विचार डिस्टन्स वाईजच केला पाहिजे. तर ज्यावेळेस आपण फ्लोन बर्ड घेतो किंवा विनर बर्ड घेतो तर ही खात्री असते की त्या पक्ष्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो तितक्या किलोमीटरवरती झालेला आहे. समजा शॉर्ट आहे तर ते किती वेळात किती किलोमीटरवरनं घरी आलेत, मिडल आहे तर ते किती वेळात किती किलोमीटरवरनं घरी आलेत, आणि जर लॉंग डिस्टन्सची रेस आहे तर ते कुठल्या वेलोसिटीने, कुठल्या अंतरावरती, कुठल्या प्रकारच्या खेळामध्ये ते घरी आलेले आहेत याचं एक वेगळं महत्त्व असतं. कारण ब्लड लाईन असणं, ती वापरणं हा एक वेगळा भाग झाला. आणि पक्षी जेव्हा स्वतः फ्लोन झालेला असतो त्यावेळेस तो आपण ज्यावेळेस वापरत असतो तर त्याचा फरक वेगळा असतो, फायदा वेगळा असतो. कारण लॉंग डिस्टन्स कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस एखादा पक्षी 1000 किलोमीटर खेळलेला असतो, भले तो विनर असो किंवा फ्लोन बर्ड असो किंवा लेट रिटर्न बर्ड असो, त्याची व्हॅल्यू वेगळी आहे. कारण एवढ्या मोठ्या अंतरावरनं घरी येताना पक्ष्यांना स्टे करावा लागतो, थांबावं लागतं, पुन्हा सूर्य आणि वाऱ्याची दिशा बघत घराकडं उड्डाण करावं लागतं. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची होमिंग असते. आणि घरी यायची आपण जी ओढ असतो त्याला ती पण खूप महत्त्वाची असते. कारण लॉंग डिस्टन्स पॅटर्नमध्ये हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. ते घरी यायची जी जिद्द आहे ती जोपर्यंत पक्षी चांगल्या पद्धतीत वापरतो तोपर्यंत
सक्सेसफुल फॅक्टर त्यांचा चांगला असतो. कारण संध्याकाळ झाल्यावरती ते कुठंतरी रेस्ट करतातच. त्यानंतरनं पुन्हा रिहोमिंग, रिफ्लाईंग आणि घरचा प्रवास करायचं काम चालू होतं त्यांचं. पण ते करत असताना त्यांना जी गरज लागते, समजा 1000 किलोमीटरमध्ये कमीत कमी पक्षी इंडियामध्ये म्हटलं तर 2 दिवस आणि त्यापेक्षा जास्त असतो त्यांचा फ्लाईंग टाईम. तर त्यानुसार ते उडत असतात आणि ज्यावेळेस आपण त्या पेअरिंग करत असतो तर ते पेअरिंग करताना परफॉर्मन्स वाईज आपण ज्यावेळेस पेअरिंग करत असतो तर त्यात यशस्वी व्हायचा फॅक्टर थोडासा जास्त असतो. कारण परफॉर्म झालेले जे पक्षी असतात दोन्ही, तर त्यांचं फ्लाईंग हे आपल्याला टेक्निकली पण माहिती असतं आणि ऑन ग्राउंड, ऑन पेपर पण ते झालेलं असतं. त्यामुळं त्या गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळं स्पेशली मिडल डिस्टन्स, लाँग डिस्टन्स या प्रकारामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करत असता त्यावेळेस ते शक्यतो पक्षी हे उडलेलेच असावेत, खेळलेले असावेत. कारण शॉर्ट, मिडल हा थोडासा वेगळा विषय आहे. 1000 किलोमीटर हा खेळाचा वेगळा विषय आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस पेअरिंग करतो त्याला एक विशेष महत्त्व आहे आणि त्याच्यावरती लक्षपूर्वक त्या मुद्द्याचा विचार करा. कारण जे आपण पेअरिंग करतो त्यातनंच आपल्याला यंग बर्ड तयार होत असतात आणि तेच पुढं भविष्यामध्ये खेळत असतात, पार्टिसिपेट करत असतात.